Good afternoon, all. Yesterday we have studied, or yesterday we have started new chapter number 2, that is the manufacturing technology, which is having weightage of 12 marks in the final examination. 13 marks, sorry, 13 marks in the final examination. So, in we have studied what is the syllabus of this chapter. So we have uh, 2 points in that. First one is the machine tools, and second one is the joining processes. In which first point is related to the machine tool. It is a lathe machine or center lathe that we have discussed yesterday. Then drilling machine, second point or second machine. Then in that chapter, second point is joining processes. In that we have to study 5 joining processes, that is the welding processes, in which first one is the manual metal arc welding, then spot welding, it is resistance welding, and gas welding, that is oxyacetylene welding, and 2 more weldings are there. This is the brazing and soldering. So from that we have studied what is the lathe machine. Some of the people have seen that in offline. So this diagram I have explained yesterday. What are the components of this machine, and what is the working or what type of operation we can perform on this machine? That part we have seen yesterday. So this is actual lathe machine, and these are the operation that we can perform on the lathe machine, that is turning, step turning, taper turning, grooving, knurling. These are the diagrams. Now we proceed for the next point. Okay, आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. किंवा पुढची मशीन जी आहे ती ड्रिलिंग मशीन आहे. म्हणजे जवळपास सगळ्यांनी ही बघितलं असेल ड्रिलिंग मशीन. पण ड्रिलिंग मशीन मध्ये लाईट ड्युटी आणि हेवी ड्युटी अशा प्रकारच्या मशिनरी असतात. त्या लाईट ड्युटी म्हणजे कोणत्या? ज्या हातामध्ये आपण वापरतो, हँड मशीन असतात त्या, भिंतीमध्ये होल पाडण्यासाठी, दरवाजामध्ये होल पाडण्यासाठी, ह्या ज्या मशिनरी असतात ड्रिलिंग मशीन, ह्या लाईट ड्युटी मशिनरीज आहेत. तर कंपनीमध्ये वगैरे कसं असतं, खूप मोठ्या मोठ्या कंपोनंटला होल पाडायचे असतात, ते असेंबल करण्यासाठी, नट बोल्ट टाईट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी ड्रिलिंग मशीनची गरज असते. तर तशा प्रकारची ड्रिलिंग मशीन म्हणजे पिलर टाईप ड्रिलिंग मशीन जे आहे ती आपल्या सिलेबसमध्ये ऍड केलेली आहे. So what is the drilling machine? Drilling is the process of machining holes. Very simple principle of that machine. Drilling machine म्हणजे काय आहे? होल पडण्यासाठी असलेली एक मशीन आहे. Drilling is generally the simplest and the most widely used method of producing holes. It is again same. आता याच्यामध्ये कसं असतंय, ड्रिलिंग मशीन मध्ये जो जॉब आहे किंवा जो वर्कपीस आहे तो काय केला जातो, स्टेशनरी ठेवला जातो, आणि आपला जे टूल आहे ते रोटरी असतं. याच्या विरुद्ध जर आपण ह्याच्या अगोदरची जी बघितलेली मशीन आहे म्हणजे लेथ मशीन जी आहे याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये वर्कपीस जो आहे तो मोशन मध्ये आहे. बरोबर आहे, तो रोटरी मोशन मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे जे टूल आहे म्हणजे कटिंग टूल हे कसं आहे, स्टेशनरी आहे. त्याच्या अपोजिट इथं आहे. ओके, या ड्रिलिंग मशीन मध्ये जो वर्क पीस आहे हा कसा असतो, स्टेशनरी आहे. आणि जे टूल आहे कटिंग टूल आपण ज्याला म्हणतो, ज्याला ड्रिलिंग टूल म्हटलं जातं, किंवा हा जे टूल आहे तर हे टूल मोशन मध्ये असतं, रोटरी मोशन मध्ये आहे. ओके, now see, this is very simple diagram of the drilling machine. You have to take screenshot of this one. Okay, now I will explain here what are the components of this drilling machine and how it works. Working is very simple, that you are aware of this. Drilling machine बघितलंय का अशा प्रकारची? Yes. हो. येस सर. ओके, तर ही जी ड्रिलिंग मशीन आहे याला पिलर टाइप ड्रिलिंग मशीन म्हणतो आपण. आता याचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत आणि त्याचं काय काम आहे मी सांगतो तुम्हाला. हा जो खाली दिसतोय
हा बेस आहे. हा बेस कशासाठी असतो तर ज्या ठिकाणी आपण ड्रिलिंग मशीन ठेवतोय त्या ठिकाणी या मशीनला पूर्ण सपोर्ट करण्यासाठी हा बेस असतो. या बेसला चारही कॉर्नरला 4 होल्स असतात, ज्याच्यामध्ये आपण खाली जे कन्स्ट्रक्शन आहे ह्याला जे फाउंडेशन केलेलं असतं त्याच्यामध्ये हे नट आपण काय करू शकतो बसवून ही जी मशीन आहे ही एका जागी फिक्स करू शकतो. ओके, ही मशीन आपल्या हँड टूल मशीन असे म्हणजे हातामध्ये जे घेऊन जातो आपण ड्रिलिंग मशीन त्याच्यासारखी नाही. इथून उचलली तिकडे नेली, तिथं होल पाडलं, तिथून उचलली तिकडे नेली अशी नाही. ओके, ही एका जागेला स्टेशनरी असते. ह्याला व्हायब्रेशन येऊ नयेत किंवा व्हायब्रेशनमुळे होल जे पाडतोय आपण त्याच्या क्वालिटीवरती फरक पडू नये म्हणून याला फिक्स केलं जातं एका जागी. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा जो रॉड दिसतोय व्हर्टिकल हा कॉलम आहे किंवा यालाच पिलर म्हटलं जातं. ओके, याच्यावरून याला पिलर टाइप मशीन म्हटलं जातं. ठीक आहे, हा कॉलम आहे. हा याला फक्त सपोर्ट देण्याचं काम करतो. ओके, हा जो वरचा हेड स्टॉक आहे किंवा हा जो हेड आहे त्याला हा काय करतो सपोर्ट देण्याचं काम करतो. ह्या कॉलमच्या वरती इथं हा हेड बसवलेला आहे. या हेडला इथं एक मोटर आहे. इथं काय आहे एक मोटर आहे आणि या मोटरवरती स्टेप्ड पुली आहेत. स्टेप्ड पुली म्हणजे छोटी पुली त्याच्यानंतर मोठी त्याच्यानंतर मोठी त्याच्यानंतर मोठी अशा एकत्र जॉईन केल्या. हे मॅन्युफॅक्चरिंग करतानाच एकत्र जॉईन केलं जातं. ओके, एकाच पीस मधून हे सगळे वेगवेगळ्या पुली एकाच पीस मध्ये तयार केल्या जातात. तसंच त्याच्या विरुद्ध बाजूला इकडं पण स्टेप्ड पुली आहेत. ओके, पण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, इफ यू ऑब्झर्व केअरफुली देन व्हॉट यू नोटीस हिअर, तुम्हाला इथे काय लक्षात येईल की ह्याची जी छोटी पुली आहे त्याच्या बरोबर समोर इकडं मोठी पुली आहे. बरोबर आहे. जर आपण ह्याच्यापासून ह्याच्या मोठ्या पुलीवरती घेतलं तर इकडं काय येते छोटी पुली येते. ओके, म्हणजे हे स्पीड वाढवण्यासाठी किंवा स्पीड रिड्यूस करण्यासाठी आहे. जर समजा इकडच्या बाजूला असणारी पुली आणि इकडच्या बाजूला असणारी पुली म्हणजे मध्ये असणाऱ्या ज्या पुल्या आहेत त्या कशा आहेत एकाच डायमीटरच्या आहेत. त्यामुळं मोटरचं जे स्पीड असतं ते सेम स्पीड इकडं आपल्याला मिळू शकतं. पण जर स्पीड वाढवायचं असेल आपल्याला तर या मोटरवर असणाऱ्या मोठ्या पुलीवरती बेल्ट आपल्याला बसवावा लागेल आणि हे जे पुली आहे हेडस्टॉकला जोडलेली किंवा ड्रिल टूलला जोडलेली चकला जोडलेली जी पुली आहे त्याच्या छोट्या पुलीवरती बसवावा लागेल. म्हणजे आपल्याला स्पीड इन्क्रीज झालेलं दिसेल. जर आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर याच्या अपोजिट करायला पाहिजे. हा बेल्ट आहे तो या ठिकाणी स्मॉल पुलीवरती बसवावा लागेल आणि या बाजूला मोठ्या पुलीवरती बसवावा लागेल. म्हणजे याचं जर 1440 RPM असतं सगळ्या मोटरचं बघितलं तर तुम्ही त्याच्यावरती लिहिलेलं असते 1440 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. तर ते काय करू शकतो आपण इकडं 1440 पेक्षा रिड्यूस करू शकतो. 1440 जसं आहे तसं वापरू शकतो किंवा 1440 पेक्षा वाढवू शकतो. ओके, तर हा हेड आहे. या हेड मध्ये दोन गिअर आहेत इथं. ओके, इथे 1 2 3 गिअर आहेत. त्या गिअर कशासाठी वापरला जातो आता याचं रोटेशन ह्या डायरेक्शन मध्ये होऊ शकते. ओके, 4 स्पीड मध्ये म्हणजे 4 5 जे काही इथं पुले असतील इथं तेवढ्या स्पीड मध्ये इथं होऊ शकते. तसंच जर तो गिअर चेंज केला आपण तर तेच 4 रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे उलट फिरू शकते इथं. ओके, एवढं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हा हेड आहे. या हेड मधून हा जो कोन पुली आहे या कोन पुलीमधून एक शाफ्ट बाहेर आलेला आहे. याला स्लीव किंवा आपण स्पिंडल म्हणू शकतो. ओके, हा जो स्पिंडल आहे जसा लेथ मशीन मध्ये होता तसा हा स्पिंडल म्हणजे एक हॉलो पाईप आहे ज्याच्या आतल्या बाजूने थ्रेडिंग केलेलं आहे. ओके, समजते? हॅलो, Yes, sir. Yes, sir. सांगितलेलं समजते ना? Yes, sir. Yes, sir. हा, ओके. Yes, sir. तर हा जो स्पिंडल आहे हा पोकळ आहे आणि आतल्या बाजूने याला काय केलेलं आहे थ्रेडिंग केलेलं आहे. तसंच हा जो चक आहे चक म्हणजे टूल होल्ड करण्यासाठी वापरलं जातं इथं. ओके, लेथ मशीन मध्ये चक कशासाठी वापरला जात होता वर्कपीस होल्ड करण्यासाठी वापरला जात होता. ओके, तर हा जो चक आहे त्या चकला पाठीमागे एक शाफ्ट आहे बघा. ह्या शाफ्टला एक्सटर्नल थ्रेडिंग केलेलं आहे आणि तो या जी स्लीव आहे इथं किंवा स्पिंडल आहे याच्यामध्ये हा काय केलेला आहे टाईट करून बसवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथं एक व्हील असते. या व्हीलच्या सहाय्याने हा जो स्लीव आहे किंवा स्पिंडल ह्याची
मुवमेंट होऊ शकते खालीवर ह्या वर्कपीस पर्यंत. ओके, इथं असणार त्याच्या खाली हा चक जो आहे, ह्या चकला एक छोटासा स्पॅनर बसवल्यासारखं असतं, बसवू शकतो आपण. त्या स्पॅनरच्या सहाय्याने हे ड्रिलिंग जे टूल आहे, त्याला जिग म्हणतात, ड्रिलिंग जिग पण म्हणतात. ड्रिलिंग टूल जे आहे ते याच्यामध्ये बसवू शकतो किंवा काढू शकतो. वेगवेगळ्या डायमीटरचे वेगवेगळे टूल्स असतात ड्रिलिंगचे, वेगवेगळे आहेत. त्याच्याप्रमाणे त्यामध्ये अजून पण प्रकार आहेत, म्हणजे स्मूथ करण्यासाठी वेगळं टूल, थ्रेडिंग करण्यासाठी वेगळं टूल, असे वेगवेगळे टूल्स आहेत जे आपण या चकमध्ये बसवू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली दिलेला आहे हा टेबल. ओके, हा जो टेबल आहे, हा टेबल वर किंवा खाली याची मोशन होऊ शकते. ओके, याची मोशन वर किंवा खाली होऊ शकते, अप अँड डाऊन. त्याचबरोबर हा रोटेट पण होऊ शकतो जागेवरती, बरं का, इकडे इकडे रोटेट पण होऊ शकतो. मग ह्या टेबलवरती आपण ज्या वर्कपीसला होल पाडायचा आहे तो वर्कपीस इथं आपण माउंट करतो आणि बरोबर वरून याच्यावरती ड्रिलिंग होल पाडू शकतो. ओके, आता याचं वर्किंग कसं असेल? वर्किंग पण एकदम साधा आहे. ज्या वेळेला आपण मोटर चालू करतो, करंट सप्लाय करतो, त्यावेळेला इथं पॉवर येते आपल्याला, मेकॅनिकल पॉवर. ही मेकॅनिकल पॉवर व्ही बेल्टच्या सहाय्याने दुसऱ्या शाफ्टला प्रोव्हाइड केलेली आहे इथं. ओके, बेल्टच्या सहाय्याने पॉवर वेगवेगळ्या प्रकारे आपण ट्रान्सफर करू शकतो. त्यातले मेकॅनिकल जे टाईप आहेत ते म्हणजे चेन ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह आणि गिअर, ह्या 3 प्रकारे आपण काय करू शकतो? पॉवर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे ट्रान्सफर करू शकतो. तर इथं ह्याला ट्रान्सफर केल्यानंतर हे चक याच्याबरोबर फिरायला चालू होतो. त्याचबरोबर हा ड्रिलिंग जी टूल जे आहे ते फिरायला चालू होतं आणि वरून ज्या वेळेला आपण प्रेशर अप्लाय करतो याच्यावरती, त्यावेळेला ह्याच्यामध्ये हे होल पाडत जातं. ओके, तर हे त्याचं काय आहे? वर्किंग आहे. एवढं याचं साधं सिंपल वर्किंग आहे. हे त्याचे पार्ट्स दाखवलेले आहेत. पार्ट्स ऑफ ड्रिलिंग मशीन. फर्स्ट वन इज द स्पिंडल, स्लीव, कॉलम, हेड, टेबल, बेस. नाउ दीज आर द ऑपरेशन्स. आता हे ऑपरेशन्स कसे कसे आहेत बघा, हे महत्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नट बसवायचा आहे किंवा बोल्ट बसवायचा आहे, तर बोल्टला वर एक हेड असतो. ओके, तो हेड जर आपल्याला या सरफेसच्या बरोबर बसवायचा असेल, ओके, तर आपल्याला हे काउंटर बोरिंग करावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये नट बसेल, खाली जर ड्रिल केलं होल आहे त्याच्यामध्ये नट बसेल, सॉरी बोल्ट बसेल आणि त्याच्यावर त्या बोल्टचा हेड बसेल. म्हणजे आपण जर वरून हात फिरवला तर हे सगळं वर्कपीस आणि तो बोल्टचा हेड एका समान लेवलला राहील. ओके, याला काउंटर बोरिंग म्हणतात. हे दुसरं आहे ते ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे होल पाडण्यासाठी आहे. जेवढ्या लेंथ पर्यंत पाहिजे तेवढ्या लेंथ पर्यंत आपण होल पाडू शकतो. त्याच्यानंतर हे आहे टॅपिंग. टॅपिंग म्हणजे होलच्या आतल्या बाजूने इंटरनल थ्रेड्स क्रिएट करण्यासाठी जे टूल यूज केलं जातं किंवा जी प्रोसेस यूज केली जाते त्याला टॅपिंग म्हणतो आपण. नाउ बोरिंग. बोरिंग इज अगेन सेम. बोरिंग म्हणजे कसं आहे, एखादं होल ऑलरेडी मोठा आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये होल बिगर साईजचं पाडायचं आणि तेवढं जर टूल नाही आपल्याकडं, तर त्या ठिकाणी आपण बोरिंग ऑपरेशन करू शकतो. म्हणजे हे जे टूल आहे हे इसेंट्रिक बसवलं जातं चकला आणि त्यानुसार ते रोटेट करून आपल्याला मोठा होल, त्याचा डायमीटर तयार करता येतो. त्याच्या पुढची प्रोसेस आहे रिमिंग प्रोसेस. रिमिंग प्रोसेस म्हणजे कशी आहे बघा, एक आपण होल पाडलेला आहे पण त्याच्या आतमध्ये बर वगैरे राहण्याची शक्यता असते किंवा तो थोडासा एवढा चांगला झालेला नसेल, स्मूथनेस नसेल. ऍक्युरेट वर्ड मध्ये जर बोलायचं झालं तर त्या होल आतमध्ये जर स्मूथनेस नसेल आणि ती जर आपल्याला वाढवायची असेल तर हे रिमिंग टूल आपण यूज करतो. ह्याच्यामुळे काय होतं, तो जो होल आहे त्याचा डायमीटर ऍक्युरेट होतो आणि त्याच्याबरोबर त्याचं स्मूथनेस वाढते. जर काय बर वगैरे राहिला असेल आतमध्ये तर ते या रिमिंगच्या सहाय्याने काय करू शकतो आपण, काढू शकतो. अँड दिस लास्ट वन इज द काउंटर सिंकिंग. सो व्हॉट इज मीन बाय काउंटर सिंकिंग? काउंटर सिंकिंग म्हणजे पहिल्यांदा एक ड्रिल पाडायचं आणि त्याच्यावरती हा अशा प्रकारचं ड्रिल आहे बघा, एवढंच कोनिकल पाडायचं. ओके, हा कशासाठी वापरला जातो तर पुढे बघा इथं आहे, हा बघा काउंटर संक होल. हे अशा प्रकारचे स्क्रू असतात, माहित आहे का तुम्हाला? असा स्क्रू बघितलाय तुम्ही?
स्क्रू Yes, sir. ड्रायव्हर आवळले जातात बघा. Yes, sir. हॅलो, हॅलो. Yes, sir. Yes, sir. हॅलो येस सर येतोय आवाज. हा, असे बघितलेत का नाही? बघितले. No, sir. हे असे स्क्रू असतात बघा. आपण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे स्क्रू ड्रायव्हरने आपण बसवत असतो फिरून. याला पाठीमागे थ्रेड असतात इथे. ओके, डोअर मध्ये, दरवाजामध्ये, लाकडामध्ये बऱ्याच ठिकाणी असे बसवतो बघा आपण. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काउंटर होल कशासाठी गरजेचा असतो? जर आपण हा काउंटर होल नाही मारला, म्हणजे असा तिरका व्ही टाईप जर नाही इथं जर होल नाही केला, तर ह्याचा जो हेड आहे स्क्रूचा, हा या वर्कपीसच्या बाहेर राहतो. हा काय राहतो? वर्कपीसच्या बाहेर राहतो. बऱ्याच वेळेला आपल्याला हा या वर्कपीसच्या बरोबरीनेच पाहिजे. ओके, तर त्यासाठी हा काउंटर संक होल मारतो आपण, जेणेकरून या स्क्रूचा जो हेड आहे हा या वर्कपीसच्या बरोबरीने राहतो. ठीक आहे. किंवा काही काही मटेरियल मध्ये किंवा काही काही कंपोनंट मध्ये तुम्ही बघाल की दोन कंपोनंट एकत्र जोडलेले तर असतात, पण वर आपल्याला काय बोल्ट वगैरे काय दिसत नाही. याचा अर्थ हा स्क्रू असा आतमध्ये फिट केलेला आहे आणि याच्यावरती परत वरनं कोटिंग केलेलं आहे. ओके, तर हा त्याचा उपयोग आहे. ओके, त्याच्यानंतर काउंटर बोर म्हणजे मी जे आताच सांगितलं तुम्हाला, जो आपला बोल्ट असतो तो बोल्ट थ्रेडिंग करून याच्यामध्ये बसवून त्याचा हेड इथं बसावा, त्याच्यासाठी हे आहे. ओके, स्पॉट फेस्ड होल म्हणजे या ठिकाणी बसवला गेलेला जो बोल्ट असतो त्याच्यावरती असं कोनिकल शेप दिलेला असतो, जेणेकरून तो पण स्क्रू ड्रायव्हरनेच आपण आवळत असतो. ओके, किंवा ढिला करत असतो. तर त्यासाठी हे स्पॉट फेस्ड वापरलं जातं. Now milling machine is not part of our syllabus, so we will see if we have one or two videos. स्क्रीन विजिबल आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now see, this video will explain the construction details of the drilling machine. You please observe it step by step, one by one component they will add into the machine, so it is the easier way to understand the components of the drilling machine. So this one is the base that we have discussed. This is the base which is kept on the ground, or it is fixed with the foundation with the help of bolts. It is made of mostly cast irons with the casting process. This one is a pillar, or we can say this is a column. It is mostly hollow. हा शक्यतो पोकळ असतो आतमधून पाईप सारखा, जेणेकरून वजन कमी व्हावं म्हणून. This one is the table. That table can be moved in up and down direction. So this is the swivel table. It can be moved around this pillar in 360 degree also. So this one is the electric motor. These are the stepped pulley, or it is also called as a cone pulley. So there are different pulleys connected together with different diameters. So this one is the spindle here. On spindle, again one stepped pulleys are connected, and if you see carefully,
the pulleys are mounted, if you see carefully, the direction of pulley mounted is in opposite direction. It is mean that if suppose observe here, this one is the very small pulley towards spindle, and if we observe on the same line, here we have larger pulley towards motor side. It is mean that when we join belt with that large pulley and the smaller pulley, we will get speed. What will get? काय होईल? ह्याच्यामधली ही स्मॉलर पुली आहेत त्याला आणि ह्या बिगर पुलीला जर बेल्ट आपण जोडला तर काय होईल? कमी होईल. Speed decreases. स्पीड Decrease. Increase होईल. डिक्रीज होईल का इन्क्रीज होईल? Decrease. Increase. ओके. तर बर ही सेम पुली आहे बरोबर आहे मधल्या. याला जर बेल्ट जोडला तर ह्याचं जेवढं 1400 RPM आहे तेवढंच याचं होईल. ठीक आहे. आणि ह्या ज्या वेळेला मोठ्या पुलीला आपण ज्या वेळेला बारकी पुली जोडतो त्यावेळेला या बाजूचं स्पीड इन्क्रीज होत असतं. आता इथून पुढे लक्षात ठेवा काय इन्क्रीज होतं तर याचं एक रिव्होल्यूशन होण्यासाठी जेवढा बेल्ट ह्याच्यावरून पास होतो बरोबर आहे, याचं एक रिव्होल्यूशन होण्यासाठी जेवढा बेल्ट या पुलीवरून पास होतो तेवढा बेल्ट या पुलीवरती लागत नाही. म्हणजे तेवढी लेंथ जेवढी लेंथ याच्यावरून पास झाली तेवढ्या लेंथ मध्ये हा 2-3 वेळा फिरतो इथं. ठीक आहे. म्हणून ज्या वेळेला लार्जर पुलीला स्मॉलर पुली कनेक्ट केली जाते त्यावेळेला स्पीड हे इन्क्रीज होतं आणि ज्या वेळेला स्मॉलर पुलीला लार्जर पुली जॉईन केली जाते कनेक्ट केली जाते त्यावेळेला स्पीड काय होतं? काय होतं? डिक्रीज होतं. आता आलं का लक्षात? येईल. So we will proceed now. So this green color is a chuck which is fitted with the spindle with the thread arrangement. थ्रेडच्या अरेंजमेंटने हा स्पिंडल आणि चक एकमेकांना कनेक्ट केले जातात. This one is the drilling tool or it is also called as the bit. हा जो टेबल आहे त्याच्यावरती आपण वेगवेगळे वाईस म्हणजे जॉब पकडण्यासाठी ड्रिल करायचा आहे म्हणजे तिथे व्हायब्रेशन होऊ नये किंवा पॉईंट चुकू नये म्हणून तिथे वाईस बसवले जातात आणि त्याच्यामध्ये तो वर्कपीस जो आहे तो फिट केला जातो आणि त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाईस बसवू शकतो. So this is the hand wheel which used to rotate and after rotating this we will get the reciprocating motion of that spindle. ओके. आपण व्ही बेल्ट वापरतो याच्यामध्ये सगळीकडे जनरली व्ही बेल्टच वापरतो. फ्लॅट बेल्ट खूप रेअर वापरतो आपण. पूर्वी गिरणीमध्ये असायचे बघा लांबच्या लांब आवाज यायचा त्या फ्लॅट बेल्टचा. पण सगळीकडे आता हे व्ही बेल्ट वापरले जातात. याची ग्रिप चांगली आहे, याची स्ट्रेंथ चांगली आहे. Now see, this is the table which can move in up and down direction. This is the motion of the table, or it can be moved in round direction 360 around this pillar. When we start motor, the pulleys get starting rotated.
त्यामुळे मोटर चालू केल्यानंतर स्टेपड पुली जर मोटरवरची फिरू लागली तर त्यातलाच आपली स्पिंडलची स्टेपड पुली सुद्धा फिरू लागेल, कारण ते आपण व्ही बेल्टने जॉईन केलेलं आहे. ऊपर नीचे ह्याचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये रॅक अँड पिनियन या सिस्टमचा अवलंब केलेला आहे. रॅक अँड पिनियन म्हणजे जी रोटरी मोशन आहे त्याचे रेसिप्रोकेटिंग मोशन करण्यासाठी रॅक अँड पिनियन अरेंजमेंट यूज केली जाते. सो दिस इज द रॅक अँड दिस वन इज द पिनियन. ॲज वी रोटेट दॅट पिनियन with the hand wheel, due to that gears are engaged with that rack so that spindle can move in up and down. हा जो पिनियन आहे याच्यावरती हँडव्हील बसवलेले आहे. त्या हँडव्हीलला जर आपण फिरवलं तर ह्या पिनियनचे जे गिअर्स आहेत ते रॅकमध्ये एंगेज केलेले असतात. त्याच्यामुळं आपण जी रोटरी मोशन देतो त्याची रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये कन्व्हर्जन होतं. So this is a simple mechanism used to move spindle in up and down direction. Okay. So this is related to the construction and working. Now we have related to the operation. So remaining is operation. I have one more video related to the operations, so we will see this video if we have. Now it is visible. Yes, sir. Okay, now see what are the operations we can perform on the drilling machine. Only observe. So this is a drilling machine which can be moved up and down. It can be rotated around this. So this is a spindle workpiece and this one is the drill tool. So as we rotate the hand wheel, spindle will move in the downward direction and it will create hole in the workpiece. So this is simple drilling operation. So we have different operations. Now you can observe here. इथे जरा लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. Reaming. Now see what is the reaming operation, what is the tool used for reaming. So this one is the simple tool used for reaming operation. On that tool we have vertical slots. रिमिंग ऑपरेशन हे होल पाडण्यासाठी नाही, जर अगोदर पडलेलं जे होल आहे त्याचा डायमीटर इन्क्रीज करण्यासाठी थोडासा किंवा आतमधून त्याला स्मूथ करण्यासाठी हे रिमिंग टूल वापरलं जातं. Now this is boring operation that I have told you. हे इसेंट्रिकली बसवलं जातं त्या स्पिंडलला. ते बघा कसं फिरते आता. हे बोरिंग टूल. So it will create a large diameter hole. This is the counter bore.
काउंटर बोर बोल्ट बसवण्यासाठी यूज केलं जातं. दिस इज काउंटर सिंक. काउंटर सिंक म्हणजे स्क्रू बसवण्यासाठी, ज्याचा हेड व्ही शेप असतो, त्याच्यासाठी हे काउंटर सिंक वापरलं जातं. So this is very simple operation. फक्त ह्याचा एंड जो आहे होलचा तो ह्याच्यासाठी. नाव दिस इज टॅपिंग टूल. टॅपिंग इट मीन्स फॉर थ्रेडिंग ऑपरेशन. जर सर्क्युलर होलला आतमध्ये थ्रेड पाडायचे असतील तर त्याच्यासाठी हे टॅपिंग टूल यूज केलं जातं. Tapping tool gives us a threads on internal part of the workpiece or into the hole. So this shows threaded hole. This is spot facing. Spot facing it is mean that जे काही सरफेस म्हणजे आपण जे बेंच वगैरे बघतो त्याच्यावरती जो स्क्रू टाईट केलेला असतो तो असा एकदम स्मूथ असतो, पण थोडासा उभट आलेला असतो बघा. बेंच वरती टेबल वरती बऱ्याचशा आपल्याला बघायला मिळतो तो. तशा प्रकारचा जर स्क्रू बसवायचा असेल तर आपल्याला हे ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. सो दिस इज द टूल. ते टूल दाखवायला लागलेले आहेत. आता रिमरचं टूल कसं आहे तर हे रिमरचं टूल असं आहे. ओके, हा त्याचा बाजू आहे जी होल मध्ये स्मूथनेस क्रिएट करते, आणि हे टेपर शँक आहे त्या ह्याच्यामध्ये जॉ मध्ये बसवण्यासाठी. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे स्ट्रट फ्लूट आहे आणि दुसरा आहे तो स्पायरल. स्पायरल म्हणजे त्याच्यावरचे जे बाहेर आलेले धारदार हे आहेत थोडेसे तिरके असतात असे. हे कशासाठी असतात, मध्ये स्लॉट कशासाठी ठेवला जातो याच्या, हे रॅक अँगल वगैरे हे आपल्या सिलेबसला नाही, ह्याचा जास्त विचार करू नका. मध्ये ह्याच्या गॅप कशासाठी ठेवलेला असेल कोणी सांगेल काय? कॅन एनीवन? हॅलो, कॅन एनीवन टेल मी वाय देयर इज अ गॅप? मेटलचे स्मॉल पीसेस बाहेर पडण्यासाठी. ओके, करेक्ट. ज्या वेळेला आपण ड्रिलिंग करत असतो त्यावेळेला तिथलं जे मटेरियल रिमूव्ह होतंय ते मटेरियल बाहेर येण्यासाठी दुसरी कुठं जागा नाही. जर ते मटेरियल तिथंच जागेवरती राहिलं तर त्याच्या खाली असणारं मटेरियल आपण रिमूव्ह करू शकणार नाही. ते जर मटेरियल बाहेर यायचं असेल तर त्याला ड्रिलिंग टूल जरी तुम्ही बघितलं तरी ते पूर्ण सॉलिड असं असत नाही. ओके, तर त्याला अशा खाचा असतात, हेलिकल खाचा असतात, ज्याच्यामधून आतमध्ये जे मटेरियल निघतंय ते मटेरियल त्याच्यामधून रिमूव्ह होत काय होतंय, बाहेर येते. आणि जसं आतलं मटेरियल बाहेर येईल तसं आपण आतमध्ये त्याच्या होल घेऊ शकतो. ओके, okay, so this is the operation performed on the drilling machine. So is anybody having any doubt? Then they can share here, they can ask, or if you have some new points then you can share here about the drilling machine. कोणाला काही शंका आहे का? No, sir. If nobody is asking any question, it means I hope you all are understand what is the drilling machine, what is the principle of drilling machine, and what are the operations we can perform on the drilling machine. ठीक आहे, सगळ्यांना समजली असं तर गृहीत धरतो कोण बोलत नाही म्हणजे, का सगळे फक्त अटेंडन्स लावायसाठी बसलेत? Okay, we have 3 minutes, 34 minutes remaining. Again, if you have any doubt, you can share here. Otherwise, put your roll numbers in the chat box.
your online attendance is mandatory. "45 numbers are there. Actually, 55 participants are participated. दहा जण कोण राहिलेत बघा. सगळ्यांनी केलंय का बघा? नाही तर कोणतरी लावून गेलं असेल नसतं. मीटिंग मध्ये जॉईन होऊन कुठेतरी गेले असतील, त्यांच्या लक्षात आलं नसेल आता वेळ होत आलेला. Okay, so if you do not have any doubt, then we will stop here. In next lecture, we will see types of the joining processes and what is the process exactly in joining processes. Okay. Okay, I will stop here. सर उद्या लेक्चर आहेत. अजून तशी काही नोटीस आली नाही. तुम्हाला येईल तसा मेसेज येईल. उद्या जर सुट्टी असेल तर तसा मेसेज येईल तुम्हाला. ओके. Okay, thank you all of you.